भाग 10वा गोड स्वप्न. मागील भागामध्ये आपण पाहिले आकाश आणि रेणुकाचा साखरपुडा आनंदात पार पडला आणि लग्नाची तारीखसुद्धा येत्या 10 दिवसात फिक्स केली, कारण 6 महिन्यापर्यंत मुहूर्त निघत नव्हता. आता बघूया पुढे काय झालं ते. आकाश त्याच्या रूममध्ये बसून फायली चेक करत होता, पण त्याचं लक्ष मात्र कामात लागतच नव्हतं. त्याच्या मनात राहून राहून विचार येत होते. आपण कुठल्याही मुलीकडे ढुंकून न पाहणारे आणि लग्नाबद्दल इंटरेस्ट न दाखवणारे, अचानक किती लवकर झालं ना सगळं. तो स्वतःशीच असला आणि मागे डोक्याला हाताची उशी करून खुर्चीवर टिकून बसला आणि मनातच विचार करू लागला, खरंच असं कसं घडलं? रेणुका माझ्या गाडीसमोर ट्रॅफिकमध्ये येते काय? तिचं माझं भांडण होतं काय? आणि तिच्या डोळ्यांची, तिच्या मनमोहक रूपाची जादूच माझ्यावर काय घडली? आणि माझ्या मनात तीच मुलगी फिट भरली नेमकं. आणि डॅड आणि आईने रेणुकाबद्दलच कसं काय स्थळ सुचलं आणि माझ्या स्वप्नातील राजकुमारी माझ्या आयुष्यात यायला आता फक्त थोडेसेच दिवस बाकी आहेत आणि रेणुका माझ्याशी लग्नगाठ बांधून माझ्या घरी येणार. खरंच किती स्वप्न होत झाले ना सगळे. यालाच म्हणत असतील का रेशीमगाठ. खरंच सगळे कसे आपोआप घडत गेलं आणि थँक गॉड माझी रेशीमगाठ जिच्याशी पडली तीच अगदी माझ्या मनात भरली. खरंच नुसतं विचारानेच किती मन हलकं हलकं मोरपिसासारखं अलगद उडू पाहते. झोपेतही स्वप्न गोडच पडतात. रेणुकाच्या नुसत्या आठवणीनेच मन रोमांचित होते. तिचा गोड सुंदर चेहरा डोळ्यासमोर येताच खूप छान वाटते. असं वाटतं जगात फक्त आनंदी आनंदच भरला आहे आणि हे असं वाटतं फक्त रेणुकामुळेच. खरंच रेणुका माझ्या आयुष्यात एक सुंदर स्वप्न आणि गोड भविष्य घेऊन आली असं वाटतंय. आय लव्ह यू रेणुका. रेणुका आय लव्ह यू माय स्वीट हार्ट, तो स्वतःशीच म्हणतो आणि सहज त्याला त्याचंच हसू येतं. तेवढ्यात त्याची आई त्याच्या रूममध्ये चहा घेऊन येते आणि सांगते, आकाश बेटा, तुझे कामे असतील तर करून घे आजच, उद्या लग्नाच्या शॉपिंगला जायचं आहे. आपल्या सगळ्यांना आणि रेणुकाच्या फॅमिलीला सुद्धा. हो का? अगं आई, असं म्हणून तो विचारणारच होता की तिच्या फॅमिलीसोबत रेणुकाही असेल का, पण त्याला लाज वाटली. त्याने जीभ चावली आणि शांत बसला. पण आईने विचारले, काय काय सांगायचं होतं का तुला? तो म्हणाला, नाही काहीच नाही ग आई. पण आकाशच्या आईने त्याच्या मनातले ओळखले आणि हसतच म्हणाल्या, हो रेणुकाही येणार शॉपिंगला. तिच्याच लग्नाची शॉपिंग आहे ना, आणि घरी कशी राहणार ती? तो लाजेने हळूच हसला आणि काहीच बोलला नाही. पण त्याला हवं असलेलं प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून त्याला खूपच आनंद झाला. रेणुकाला अजून बघायला मिळेल शॉपिंगच्या निमित्ताने, म्हणून तो खूप खुश झाला. आज सगळेजण लग्नाच्या शॉपिंगसाठी निघाले होते. तिकडून रेणुका, रेणुकाची आई, रेणुकाची बहीण आणि सोबत रिया मैत्रीण पण येणार होती. सगळेच ठरलेल्या मॉलमध्ये जमले. रेणुकाची मैत्रीण रिया आणि बहीण प्रिया तिघीही गप्पा मारत उभ्या होत्या. त्याची गाडी थांबली आणि तेही तिघे तिथे गेले. रेणुका आणि आकाशची नजरानजर झाली आणि दोघांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले. पण तिथेही आकाशची बहीण पिहूने आकाशला चिडवायचा मुका सोडला नाही. ती बोलली, दादा आधी शॉपिंगकडे लक्ष दे. वहिनी आपल्याच घरी येणार आहे, तिकडे नाही राहणार. रियानेही रेणुकाला कोपरखळी मारली. रेणुका, अगं जिजू आज काय हॉट दिसताय ग. रेणुकाने तिला गप ग अशी लटक्या रागात म्हटली. रेणुका आणि आकाशची आणि दोन्ही फॅमिली मिळून खूप सारी शॉपिंग केली. दोघांचे लग्नासाठी कपड्यांचे जोड, पायातले शूज, चप्पल, खूप साऱ्या साड्या, पैठणी, मेकअपच्या वस्तू, नवरदेवासाठी अगदी महागडी पण सुंदर शेरवानी, रेणुकासाठीही खूप सारे कपडे, अशी भरपूर प्रमाणात लग्नाची शॉपिंग करून सगळेजण थकले होते आणि भुकेलेही झाले होते. तेथेच ते मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले. सगळेजण भुकेले असल्यामुळे जेवणावर अगदी तुटून पडले. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पसंतीचे जेवण मागवले होते. तिथेही आकाश आणि रेणुकाचे नयनबाण चालूच होते. दोघांचेही जेवणाकडे लक्ष नव्हते. सगळं आटोपल्यावर रेणुकाची फॅमिली त्यांच्या घराच्या दिशेकडे गेली आणि आकाशची गाडी आकाशच्या घराकडे. आता दोन्ही घरात लग्नाची धांदल सुरू होती. एवढे श्रीमंत घराणे हिला मिळालं आणि आपल्यालाही तिच्यासाठी सगळं करावं लागत आहे, म्हणून रेणुकाची सावत्र आई खूप त्रागा करत असे. रेणुकाची सावत्र बहीण पिहू आईला समजवण्याचा प्रयत्न करी. जाऊ दे ना आई, आता दीदी आपल्या घरी किती दिवस राहणार आहे, जाणार आहे तिच्या सासरी कायमची.
कशाला बोलते तिला, राहू दे ना 2 दिवस सुखाने लग्न होईपर्यंत. पण आपली मुलगीसुद्धा तिचीच बाजू घेते म्हणून तिची आई जास्तच कटकट करायची. रेणुकाला खूप रडू यायचं, पण थोडेच दिवस आपल्याला ऐकावं लागणार, नंतर हे घर आपल्याला सोडायचं आहे. हा विचार करून ती स्वतःच्या मनाची समजूत घाली. लग्नाला 2-3च दिवस बाकी होते. रेणुका तिच्या रूममध्ये बसून विचार करत होती. खरंच कसं असतं, आपण कधीही त्या मुलाला पाहिलेलं नसतं. तरीही तो मुलगा आपला जीवनसाथी होतो आणि आपल्यालाही खूप खूप आवडू लागतो. आणि आकाश माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून तर माझं आयुष्यच बदलून गेलं. किती गोड मधुर फिलिंग्स आपोआपच. जेव्हा लहानपणी सावत्र आई मारायची ओरडायची तेव्हा रडत रडत आजी जवळ जायची, तिच्या कुशीत तोंड लपवून खूप रडायची. तेव्हा आजी खूप समजूत घालायची, गोष्ट सांगायची एका राजकुमारची. तो राजकुमार पांढऱ्या घोड्यावर बसून येतो आणि राजकुमारीला त्याच्या राज्यात घेऊन जातो. त्या राजकुमारीच्या सुंदर स्वप्नांच्या नगरीत तिला घेऊन जातो. तसेच माझ्याही राजकुमारीला मोठे झाल्यावर असाच एक सुंदर देखणा राजकुमार येईल आणि तुला स्वप्नांच्या नगरीत घेऊन जाईल. तिथे तुला कोणीही ओरडणार नाही. तो राजकुमार तुझ्यावर खूप खूप प्रेम करेल. आणि आजीच्या सांगण्याप्रमाणे खरंच आकाश हा राजकुमारच होता, रेणुकाच्या स्वप्नातला राजकुमार. तिला मनात वाटले, आजी खरंच सांगत होती. खरंच माझी आजी किती चांगली होती. माझं भविष्य तिने आधीच पाहिलं होतं. ती नेहमी म्हणायची, तुझी रेशीमगाठ सुंदर राजकुमारशीच बांधली जाईल. माझी आजी. आजी आई गेली तर गेली, तू तरी जायला नको होते पाहिजे होती. आजीची आठवण येऊन तिला रडू येऊ लागले. खूप वेळेपर्यंत आजीची आणि आईची आठवण काढत ती रडत रडतच झोपी गेली. सकाळी उठून मेहंदीची रस्म होती. रेणुकाच्या सगळ्या मैत्रिणी तिला मेहंदी काढण्यासाठी आल्या होत्या. अगदी हसत खेळत मैत्रिणींचा चिवचिवाट करतच मेहंदीची रसम पूर्ण झाली. संगीताच्या रस्मच्या दिवशी आकाशच्या आईने रेणुकाच्या फॅमिलीला व स्वतःच्या मैत्रिणींना सगळ्यांना आमंत्रण दिले होते. संगीतच्या दिवशी खूप सारी मंडळी, सगळ्यांनी धमाल उडवली. सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या खेळल्या. यशवंतराव आणि करण दोन्ही बालपणीचे मित्र मिळून आपल्या मुलांच्या लग्नाच्या संगीत मैफलीत मनसोक्त गाणी म्हटली आणि नाचले, दंगामस्ती केली. डॅड आणि आईला नाचताना आणि गाण्याच्या भेंड्या खेळताना पाहून आकाश खूप कौतुक वाटत होते. रेणुकाची फॅमिली कार्यक्रम आटपून जेवण वगैरे करून उद्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तयारीसाठी त्यांच्या घराकडे निघाले. उद्या हळद म्हणून आकाशची फॅमिली तयारीला लागली. आकाशच्या लग्नासाठी आकाशची आत्या, काका काकू, मावशी, मामा, खूप सारे नातलग आले होते. दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची खूप धांदल उडाली होती. दोन्हीकडे आनंदी आनंद होता. कथा मालिकेचा उर्वरित भाग वाचा पुढील भागामध्ये. आकाश आणि रेणुकाचं लग्न व्यवस्थित पार पडेल का काही विघ्न येतील का, बघूया पुढील भागामध्ये.